धनराज गुट्टे माझ्यासोबत आहेत. आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे. ते गडावरती नतमस्तक झालेत. भाऊ, काय साहेबांच्या आठवणींना उजाळात? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्वजण गोपीनाथ गडावर लोकनेते स्वर्गीय ज्यांचं नाव घेतल्यावर आजही अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं, ते आपल्या सर्वांची, आमच्या सर्वांची आणबाण आणि शान असणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी साहेबांची आठवण येत नाही. पण 12 डिसेंबर आणि 3 जूनला गोपीनाथ गडावर साहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी येणं होतंच. त्यानिमित्तानं इथं येऊन साहेबांची शिकवण, विचारांची पताका घेऊन जाण्यासाठी जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा घेऊन जाण्यासाठीच आम्ही या ठिकाणी साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन ही ऊर्जा घेऊन वर्षभर आम्ही सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत राहत असतो. एखादी अशी आठवण आहे का जेणेकरून या गडावरती आल्याच्या नंतर नक्की ती आठवण साहेबासोबतची एखादी? आदरणीय साहेब, या ठिकाणी मी साहेब होते त्यावेळेस माझं वय 23, 24, 25 वर्ष असायचं आणि त्या काळामध्ये मी सातत्यानं घोषणा देत असायचो आणि साहेब माझ्या खांद्यावर हात ठेवून सारखे म्हणायचे की मी तुला ओळखतो गुट्टे, मी तुला ओळखतो. हीच साहेबांची आठवण. आणि आणखी अनेक किस्से साहेबांसोबतचे 2013-14च्या दरम्यान झाले. पण भविष्यात आम्हाला साहेबांचं सहकार्य किंवा साहेबांचा सहवास लाभला नाही, कारण साहेबांना भरल्या ताटावरून उठवण्याचं काम या नियतीने आणि परमेश्वराने केलं आणि भर दिवसा आमच्या जीवनामध्ये अंधार पसरला आणि आमचं पूर्ण या ठिकाणी खूप मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे साहेबांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर धनराज गुट्टे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, गोपीनाथगड.